चहलने त्याच्या पत्नीला 5 कोटी रुपयांची पोटगी दिली आणि ऋतिक रोशनने तर चक्क 380 कोटी रुपयांची पोटगी दिली। पण पोटगी कोण देणार आणि किती देणार हे कोर्ट कसं ठरवतं? पोटगी कोण देणार आणि किती हे कोर्ट अनेक मुद्द्यांच्या आधारे ठरवतं, जसं की दोघांचं आर्थिक उत्पन्न, जबाबदाऱ्या, जीवनशैली, घटस्फोटाचं कारण आणि मूल कोणाकडे राहणार आहे अशा गोष्टींचा विचार केला जातो। जर फसवणूक किंवा इमोशनल अब्यूज झालेला असेल तर इमोशनल डॅमेजचा देखील विचार केला जातो। अनेकांना वाटतं की फक्त नवऱ्यानेच बायकोला पोटगी द्यायची असते, पण हे पूर्णपणे खरं नाही। जर बायको फायनान्शियली स्टेबल असेल आणि नवरा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल तर कोर्ट पत्नीकडून पतीला पोटगी देण्याचा निर्णय घेऊ शकतं। उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहिलं तर प्रसिद्ध गायिका केली क्लार्क्स हिने तिच्या घटस्फोटानंतर पतीला दर महिन्याला लाखो डॉलर्सची पोटगी दिली होती। भारतातही अशी काही उदाहरणं आहेत ज्यात पत्नीने पतीला पोटगी दिली आहे, मात्र त्या खाजगी केसेस असल्यामुळे जास्त प्रसिद्ध नाहीत। पण महत्त्वाचं म्हणजे पोटगी हा जेंडर बायस निर्णय नाही, कोर्ट त्यावर पूर्णपणे विचार करून न्याय देते। फक्त कोण पुरुष आहे आणि कोण स्त्री यावर नाही, तर कोण सक्षम आहे आणि कोणाला गरज आहे यावर हा निर्णय घेतला जातो। बाकी हे तुम्हाला याआधी माहिती होतं का? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा।